स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 19वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून विनवतसे तयावेळी. जय जया सिद्ध योगीश्वरा तुची ज्योती अंधकारा भक्तजनांच्या मनोहरा भवसागर तारका. अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा. त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जागृत झालो स्वामी सिद्ध मुनी. पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी गा दातारा. म्हणून लागला चरणांसी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारून. श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा. औदुंबर तळी अतिप्रीता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन. नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष तेजून काय प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र. श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची आवृत्तांता. जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला. नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी. आतडी काढून हर्षी घालती माळगळा नरहरीने. त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी. जैसा वडवाग्नी मोठी तैसे विष परियेसा. विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी. तापली नखे बहुवसी ऐक शिष्या एक चित्ते. ते समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी. औदुंबर फळनामी शांती कारणे नखांसी. तये वेळे शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव. देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषणी उभय देव. वर देती तये वेळी तया समयी औदुंबरासी. देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होसी. कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तींसी. काम्य होय त्वरितसी तुझ देखताची परियेसी. उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक. अखिल काम्य पावून एक फळ प्राप्त होय निके. पापा वेगळा होय नर वांझणारी सेवा करिता. पुत्र होतील तिसी त्वरिता. जे नर असतील दैन्य पीडिता सेवित होतील श्रियायुक्त. तुझी छाई बैसोनी जे जन करीती जपानुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी. तुझे छाई जळांत स्नान करिता पुण्य बहुत. भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नरासी. व्याधी नव्हती कवने दिवसी. ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसा. जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी. कल्पनापूर्ती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुझी. सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी. म्हणून वर देती हर्षी नरसिंहमूर्ती तये वेळी. ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू. नरसिंहमूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी. या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्र उपासना करती. उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वास असे. अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे. शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी. सहज वृक्ष तो औदुंबर कल्पवृक्ष समान तरु. विशेषी वास केला श्री गुरु कल्पिली फळे तेथे होती. तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरुस्तव मोळी. ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी देह मानुषी धरोनिय. भक्तजना तारणार्थ पावन करीती समस्त तीर्थ. अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्तत असे. वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौप्यसी. माध्यान्ह कळ समयासी समारंभ होय तेथे. अमरेश्वर सर निर्धानी वसई 64 योगिनी. पूजा करावया माध्यान्नी श्री गुरुजवळी येती नित्य. नमन करुणी श्री गुरुसी नेती आपुले मंदिरासी. पूजा करीती विधीसी गंध परिमळ कुसुमे. आरोगोनी तया घरी पुनरपी येती औदुंबरी. एके समय द्विजवरी विस्मय करीती देखोनिय. म्हणती अभिनयती कैसा न क्री भिक्षा ग्रामांतैसा. असतो सदा अरण्यवासा कवने परी काळकंठी. पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान. एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा. ऐसे विचारुनी मानसी गेले संगम स्थानासी. माध्यान्ह समय तयांसी भय उपजले अंतःकरणी. पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंथ. ऐसे विप्र मदोन्मत अधोगतीचे तेची इष्ट. उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुले स्थानासी. गंगनुज थडियेसी होता वृत्ती राखीत. त्याने देखिले श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी. गंगेमध्ये येता कैसी मार्ग झाला जळांत. विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यतीश्वरू. द्विभाग झाला गंगापुरू केवी झाले गंगेत. श्री गुरु ते नेवणे पूजा केली त्या योगिनी. भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर.
पाहत होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरे दिवशी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळी ती श्री गुरु ते नमोनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित हो का नर होता पाहत तोही गेला सर्वेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभार झाले गंगेत दारू भितरी दिसे अनुपम्य पुर रत्न खचित गो पुरेसी अमरावती समान नगर जैसी तेज दिनकर श्री गुरु जाताची समस्त पुर घेऊन आले आरती वाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घाले ती तया समय पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी अनेका परिषडरसेसी आरोगिले ते वेळी श्री गुरु दिसती तया स्थानी त्रैमूर्ती जैसा शूलपाने पूजा घेऊन तत्क्षणी मग परतले तये वेळी देखोनी या तया नरासी म्हणती तुका आलासी विनवी तो नर स्वामी आसी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणी तल्लीन होऊन अंतःकरणी म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रैमूर्ती तुची एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माये विष्णून तू तारक या भवानी उद्धरावे स्वामी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योतिष स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय जासी सर्वाभिष्ट फळ होय त्यासी इह पर अप्रयासी जोडे नरान लागता क्षण ऐशा परी तो देखा स्तुती करीतो नर ऐका संतोषणी गुरु नायके आश्वासिले तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभिष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवनासी जया दिवशी प्रगट करिसी तू ते हानी होईल जाण येणे परितयासी श्री गुरु सांगती परियसी लाले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लादले ज्ञानव तो झाला नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रेयाकार महानंदे वर्ततसे भक्ती भावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलंत्रेसी एके भावे करोनिया वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती दिशोरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यती न कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते जुगुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळी ऐसे मनोहर जरी पहासी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चाला आता बैसले होते व्याघ्राजीने धरिगा माये दृढ करुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातकाळी तेथे स्नान करुणी गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवणी सर्वेची गेले गयेसी ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतुनी अस्तमानी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसे परितया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निगत झाले तये वेळी श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी निवविता ती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हा पाशी केवी राहू स्वामी येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तांसी भक्तवत्सले संतोषी दिधला वर वेळी श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेची असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असता तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनोकामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करती जे तत्परी मनोकामना पूर्ती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना तेने होय कामना अतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्था स्नान करीत 7 वेळ स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांजेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्था सोम सूर्य ग्रह नेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करती फळे कैसी ऐका श्रोते एकचित्ते शृंग खुर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी सुर नदी तिरी ऐका भोजन दिले पळ असे औदुंबर वृक्षातळी जप करती जे मन निर्मळी कोटी गुणे होती तोची फळे होम केली या तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परिसा मंद गती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपे अज्ञ फळ तेथे परियसा
नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरु सहज असे कल्पतरू म्हणून सांगताती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊने श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल टाही असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गौप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी प्रकट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे ऐकती भक्तजन त्यांचे घरी निधान सकळाभिष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं योगिनी प्रतिदिन दर्शनम तथा वर प्रदानम नाम 19 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।